छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतील सातारा गावात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतील सातारा गावातील विकासाच्या कामाचा अर्धवट नमुना समोर आला आहे। आता मी छत्रपती संभाजीनगरच्या सातारा गावातील वैकुंठधाम स्मशानभूमीत आहे। आपण बघतोय गेल्या 2 वर्षापूर्वी जे आहे ते या ठिकाणी बेस तयार करण्यात आला आहे आणि या ठिकाणी जे आहे ते 8 शेडची निर्मिती करण्यात येत होती। मात्र निधी अभावी जे आहे ते हे सगळं काम रखडले, त्यामुळे जे आहे ते या परिसरातील सगळ्या नागरिकांना जुन्याच शेडमध्ये अंत्यसंस्कार करावे लागतात। खरं तर गेल्या 2 वर्षापूर्वी जे आहे ते या कामाला सुरुवात झाली, मात्र मध्यंतरी जे आहे ते याला निधी न मिळाल्यामुळे हे काम जे आहे ते अशा पद्धतीनं आपल्याला अर्धवट झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। त्यामुळे जे आहे ते पावसाळ्याच्या दिवसात अनेक अडचणींचा सामना या परिसरातील नागरिकांना करावा लागतो। खरं तर गेल्या काही दिवसापासून जे आहे ते या भागातील वस्तीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली, त्यामुळे जे आहे ते या 8 शेडचं निर्मितीचं काम जे आहे ते तातडीनं पूर्ण व्हावं अशी मागणीसुद्धा या नागरिकांची होताना पाहायला मिळते। मात्र असं असलं तरी गेल्या अनेक दिवसापासून जे आहे ते यावर पैसे खर्च करण्यात आलेत, मात्र पुढचा निधी मिळत नसल्यामुळे जे आहे ते अशा पद्धतीनं हे सगळं स्मशानभूमीचं काम अर्धवट असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। हे काम जर पूर्ण झालं तर या ठिकाणी नव्याने 8 शेड जे आहे ते उभारले जाणार आहेत, त्यामुळे जे आहे ते या परिसरातील नागरिकांना सुद्धा अंत्यसंस्कारासाठी एक सोय उपलब्ध होणार आहे। मात्र असं असलं तरी आता महानगरपालिका याकडे कधी लक्ष घेते आणि हे काम कधी पूर्ण होतं हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, सातारा गाव, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।